राम राम, हॅलो, नमस्कार, स्वागतम. मी आहे कुलकर्ण्यांची काश्मीरा अँड दिस इज अ गपशप वर्ल्ड. तर तुम्हाला माहितीच आहे चातुर्मास सुरू होणार आहे आणि मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चातुर्मासाबद्दलची सगळी माहिती सांगितलेली आहे. आणि तेव्हा मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये मी यावर्षी कोणकोणते नियम किंवा व्रत किंवा संकल्प करणार आहे त्याबद्दलचं मी तुम्हाला सगळं ज्ञान, नॉलेज, माहिती देणार आहे. तर मी हे दरवर्षी करते, तुम्ही सुद्धा करावं असं मी म्हणेन की जे संकल्प तुम्ही करणार आहात, म्हणजे संकल्प सोडायच्या आधी तुम्ही ठरवलेल्या नियमांबद्दल तुम्ही एका वहीवरती व्यवस्थित लिहून घ्या. म्हणजे संकल्प सोडताना आपल्याला त्याची वाक्यरचना व्यवस्थित करता येते. तर मी यावर्षी जो चातुर्मास असेल माझा त्याला ट्रान्सफॉर्मेशन चातुर्मास असं नाव दिलेलं आहे. कारण यामध्ये आपण आपल्या आयुष्यातल्या सगळ्या पैलूंबद्दल व्यवस्थित काय म्हणतात त्याला की माहिती घेतलेली आहे, पण त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम व्हायला पाहिजे चांगला, त्याप्रमाणे सगळे नियम निवडलेले आहेत. तर यावर्षी मी काय काय करणार आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा अध्ययन या पैलूमध्ये मी काय करणार आहे, तर या मुद्द्यामध्ये मी असं ठरवलंय की आपली सार्थ ज्ञानेश्वरी, त्यानंतर श्रीमद भागवत, हे दोन जे आपले ग्रंथ किंवा पोथी जे आहेत त्याबद्दल वाचन करणार आहे. म्हणजे काय, तर मी रोज एक अध्याय वाचेन किंवा हे असा कुठलाही नियम न करता, कारण आमचं शूटिंगचं शेड्यूल जर तुम्ही बघितलं तर कधी नाईट असते, कधी डे असतो, कधी आउटडोअर्स असतात. त्यामुळे मग या गोष्टीमध्ये मी अशी कुठली एक वेळ किंवा एक मुद्दा असं ठरवू शकत नाही. मग त्याचा आधीच विचार करून मी असं ठरवलं की हे या चातुर्मासाच्या 4 महिन्यात मी ही वाचून पूर्ण करणार. मग त्याची कुठलीही वेळ न ठरवता 4 महिन्यामध्ये मी ह्या 2 ग्रंथांचं वाचन करणार. हा माझा पहिला नियम आहे, जो अध्ययन या पैलूमध्ये येतो, म्हणजे वाचन. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा की व्रत. 4 महिन्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची व्रत करणार आहे, तर महिने सुद्धा 4 आहेत, म्हणून मी म्हणलं आपण 4 वस्तू सोडूयात. 4 वस्तू कुठल्या आहेत बघा. पांढरा तांदूळ, जो आपण भात खातो रोज, तो पांढरा तांदूळ, मैदा, साखर आणि गहू, या 4 गोष्टी मी या 4 महिन्यांसाठी सोडणार आहे. शारीरिक दृष्ट्या आपल्या शरीरामध्ये आपल्याला बदल हवे आहेत, त्यामुळे आपण हे नियम पाळतो, ज्याच्यामुळे पचन क्रियेवरती जो परिणाम होतो तो सोपा होईल आणि आपोआप डाएट होईल. हा एक माझा वैयक्तिक स्वार्थ आहे. मी खरं तर दरवर्षी वेगवेगळ्या डाळी पण सोडते. म्हणजे मी या पुस्तकामध्ये वाचल्याप्रमाणे उडीद डाळ आणि हरभरा डाळ सुद्धा सोडते. त्याच्यामुळे त्याच्यात असं लिहिलंय की आपली जी काही पुनर्जन्माचा जो फेरा असतो, पुन्हा पुन्हा जन्म घेणं वगैरे, तर ते कट होतं. हे मी बऱ्याचदा केलेलं आहे आतापर्यंत. यावर्षी मी डाळी सोडत नाहीये कुठल्याही. तर याचं कारण असं आहे की सध्याची पायाची परिस्थिती आपल्याला माहिती आहे आणि मसल्स डेव्हलप करायचे आहेत, आपल्याला रिकवर व्हायचंय लवकर. त्यामुळे प्रोटीनसाठी डाळींशिवाय वेज माणसाकडे पर्याय नाहीये. त्यामुळे यावर्षी मी डाळींचा जो विषय आहे तो सोडायचा नाही असं ठरवलेलं आहे. कारण आपल्याला प्रोटीन पावडर सूट होत नाही की नाही, त्यामुळे मग आपण आता प्रोटीन बाहेरचं न खाता घरात आपल्या किचन मध्ये असलेल्या ज्या डाळी आहेत किंवा जे पदार्थ आहेत त्यापासून घरगुती आपण एक प्रोटीन पावडर बनवलेली आहे. त्याची रेसिपी सुद्धा लवकरच तुम्हाला मिळणार आहे. तर त्यामुळे डाळी यावेळी कॅन्सल आहेत. तर पुढचं मी असं ठरवलेलं आहे की जे मी दरवर्षी करतेच, की या 4 महिन्यामध्ये कुणाच्याही हातचं खायचं नाही, कुणाच्याही घरी खायचं नाही किंवा कुणाचंही फुकट खायचं नाही. म्हणजे इन केस समजा आपण बाहेर कुठेतरी खायला गेलेलो आहोत, तिथे सुद्धा इतर कुणीतरी पैसे भरले आहेत आणि तुम्ही जेवतोय, असं कुठल्याही प्रकारचं अन्न आपण खाणार नाहीये. तर शक्यतो 4 महिने असंच असतं की मी माझ्या सगळ्या वस्तू किंवा शिजवण्यासाठी छोटे छोटे जे माझे कप्स आहेत, तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेलच की सेटवर सुद्धा माझ्याकडे सगळ्या वस्तू आहेत, ज्या मी बास्केटमध्ये घेऊन फिरू शकते अगदी आरामात. म्हणजे थोडंसं आपल्याला प्रॉपर ते मॅनेज करावं लागतं, प्लॅन करून निघावं लागतं, पण ते होऊ शकतं. त्यामुळे स्वावलंबी हा विषय इथे आपल्याला इम्प्रूव्ह होतो आपल्या आयुष्यामध्ये, की आपण स्वतःच बनवायचंय, स्वतःच खायचंय. तर या सगळ्या गोष्टींची प्लॅनिंग करण्यामध्ये आपण एक्सपर्ट होतो. सो हा एक मुद्दा आहे.
आणि आणखीन एक गोष्ट मी अशी ठरवलेली आहे की रोज 1 तास मौन व्रत पाळायचं. मग तो कुठलाही असू शकतो तास. त्या तासामध्ये आपण कुणाशीही काहीही बोलायचं नाही. आपण अंतर्मुख व्हायचं किंवा आपण जे नियम आतापर्यंत पाळलेले आहेत, ज्याला सुरुवात केलेली आहे, त्याचा आपल्यावर किती आणि कसा परिणाम होतोय याचा विचार करायचा. कारण आपल्याला माहितीये की देव योगनिद्रेत गेलेत म्हणजे ते अंतर्मुख झालेत. तर पूर्ण या 24 तासामधलं 1 तास आपण मौन व्रत करून अंतर्मुख होणार आहोत. आणखीन एक मी नियम व्रत म्हणून या 4 महिन्यात करणार आहे. तो म्हणजे मी तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की तुळशी पत्र हे आपल्या विष्णूला खूप आवडतं. त्यामुळे विष्णूच्या कुठल्याही स्वरूपाला, मग ते मंदिरात असू देत किंवा घरी असू देत, तुळशी पत्र आवर्जून आपण वाहणार आहोत 4 महिन्यात. आता मी एक स्त्री आहे आणि आपल्याला मासिक धर्माची अडचण असते, त्यामुळे ते 4 दिवस सोडून, या 4 महिन्यात 4 वेळा येतील, 4 महिने मध्ये येणाऱ्या त्या 4 दिवस सोडून इतर सगळे दिवस जे आहेत ते आपण विष्णू स्वरूपाला तुळशीपत्र वाहणार आहोत. हा एक नियम मी ठरवलेला आहे. आता पुढचा असा नियम मी म्हटलंय की शारीरिक दृष्ट्या आणखीन बदल व्हावेत, त्यामुळे आपण योगाभ्यास सुरू करावा. म्हणजे रोज थोड्या वेळ योगाभ्यास, एखादी नवीन कुठली तरी आपण गोष्ट शिकू शकतो, त्याबद्दलचा अभ्यास करू शकतो. त्यामुळे कसं होईल की आता जे पायाची आपली अडचण आहे त्या पायामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट दिसेल, स्ट्रेचिंग होईल पूर्ण शरीराचे. आणि आपण आता डाएट वगैरे आपोआप ह्यामुळे होतच आहे, आणि त्यात आपण जर योग आणि प्राणायाम केले तर आपल्याला आणखीन त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. आणि हा 4 महिने सलग केल्यामुळे हळूहळू आपल्या आयुष्याचा भाग पण होतील. आता यामध्ये तुम्ही बघू शकता की वैचारिक दृष्टीने बदल व्हावेत म्हणून आपण या गोष्टी केलेल्या आहेत. आणि बेसिक बाकीच्या 4 महिने मी कांदा लसूण वगैरे खात नाहीच, त्यामुळे हे पण त्या नियमांमध्ये येणारा एक भाग आहे. त्यामुळे अध्ययन मध्ये आपण हे वाचन करतोय, व्रत आपण कुठली कुठली घेतोय ते पण आपण बघितलं. 1 तास मौन व्रत आपण करणार आहोत, तुळशी पत्राचं व्रत आपण घेतलेलं आहे, कुणाच्या हातचं खायचं नाही, फुकट खायचं नाही, किंवा पाणी कुणाच्या इथे पिऊ नये, हे सुद्धा आपल्या नियमामध्ये आलेलं आहे. शारीरिक दृष्ट्या योगाभ्यास शिकायचा आणि लवकर फिट व्हायचं, हा पण एक नियम आहे. आता या सगळ्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये, या शरीरामध्ये मी असं ठरवलंय की आपण म्हणजे खरं तर माझी इच्छा अशी होती की केमिकल फ्री 4 महिने आपण जगूयात. पण आता रोज मेकअप साठी काही बेसिक गोष्टी आपल्याला कराव्या लागतायत, त्यामुळे पूर्णपणे केमिकल फ्री होणं कितपत शक्य आहे याचा अजून मला अंदाज नाहीये. तर आपण मिनिमम केमिकल्स हा एक विचार इथे मांडू शकतो, कारण आपण जो संकल्प केला तो आपल्याला 100% पाळायचा आहे. त्यामुळे संकल्प सोडताना शब्द आपण व्यवस्थित जपून वापरायचे आहेत. तर मी असं ठरवलंय की साबण वापरायचा नाहीये, शॅम्पू वापरायचा नाहीये. तर त्यासाठी घरगुती आपण काय करू शकतो, जे आयुर्वेदाने आपल्याला सांगितलेले आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल नाही आहेत. तर ते सगळे क्रीम्स म्हणा किंवा कशा पद्धतीने आपण घरी शॅम्पू तयार करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळणार आहेच आहे, कारण ते मी स्वतः 4 महिने पाळणार आहे. शिवाय फाउंडेशन मध्ये जे आपण बेस लावतो मेकअपला, त्यामध्ये पण मला एक प्रोडक्ट असं मिळालंय की जे तुपापासून बनवतात, त्यामुळे त्यात खूप कमी केमिकल असतील असं मला वाटतं. तर तो एक फाउंडेशन मी इथून पुढे आता 4 महिने वापरेन. तर मी असं ठरवलंय की अगदी वॅसलीन असतं ना बेसिक, ज्याच्यामध्ये फार काही केमिकल्स नसतात वगैरे, अशामध्ये बीटरूटचा रस वगैरे घालून थोडंसं लिपस्टिकचे काही प्रकार करता येतील का. तर हे सगळे ट्रायल टेस्टिंग आणि सगळे आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत येणार आहेत, ज्या मी 4 महिने वापरणार आहे. ज्याच्यामुळे आपल्याला कळेल की 4 महिने जर आपण केमिकल कमी वापरले किंवा वापरले नाही, तर आपल्याला आपल्या शरीरावरती, स्किनवर, केसांवर त्याचा काय परिणाम होणार आहे. आणि यू नेव्हर नो की एखादं नवीन प्रोडक्ट आपल्याकडून तयार होईल, जे ज्याचा पुढे जाऊन आपण व्यवसाय पण करू शकतो. तो काही संकल्पाचा भाग नाहीये, पण एक आपल्याला आयडिया सुचू शकते. तर हे शारीरिक, मानसिक सगळ्या गोष्टींबद्दल झालं, आध्यात्मिक आणि अध्ययन या गोष्टींबद्दलच्या व्रत आणि नियमांबद्दल झालं. तर आता मी असं विचार केला की यावेळी आपण थोडंसं आर्थिक नियंत्रण सुद्धा करावं. तर जसं मी म्हणाले, चातुर्मास आहे, त्यामुळे आपण 4 गोष्टी सोडल्या. तर मी असं ठरवलंय की आता चातुर्मास मध्ये आपण आपल्या मोबाईल मधले 4 ऍप डिलीट करायचे आहेत. कुठले?
तर मी ते सुद्धा लिहून काढलेले आहेत. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा आणि मिशो हे 4 ॲप मी आत्ता लगेच हा व्हिडिओ झाल्यानंतर तुमच्या समोर माझ्या मोबाईलमधून डिलीट करणार आहे आणि ते 4 महिने मी कोणत्याही प्रकारे ऑनलाईन ह्या 4 ॲपवरून करणार नाहीये, शॉपिंग करणार नाहीये. आणि जर समजा मला आता वाटलं की मला एखादा आता कुर्ता घ्यायचा, तर समजा मला ही कुर्ती ऑनलाईन ऑर्डर करायची असेल, तर ही कितीपर्यंत जाईल? 500-550 रुपयेपर्यंत जाईल. तर माझ्या मनात शॉपिंगचा विचार येणार नाही असं तर होऊ शकत नाही, नाही का? म्हणजे जे शक्य नाही असे संकल्प आपण सोडू नयेत. तर शॉपिंगचे विचार मनात येऊ शकणार आहेत. मग माझ्या मनात येईल, मग मी बघेन कुठेतरी की काय बाबा त्याची प्राइस आहे. समजा ₹500 आहे उदाहरणार्थ, तर ते ₹500 मी एका आपण पैसे साठवण्याचा जो गुल्लक आहे त्याच्यामध्ये टाकणार. म्हणजे विकत घेणार नाही, पण जे जे विचार माझ्या मनात येतात की हे मला हवंय, हे मला हवंय, हे मी ॲपवरून ऑर्डर करणार आहे, ती अमाउंट मी त्या गुल्लकमध्ये जमा करणार आहे आणि चातुर्मास संपल्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये आपण तुमच्या समोर तो फोडायचा आणि मोजून बघायचं की आपण या 4 महिन्यामध्ये किती पैसे साठवलेले आहेत. तर हा एक आर्थिक दृष्ट्या पण आपल्या सवयीमधलं एक ट्रान्सफॉर्मेशन आहे. तर तुम्ही बघू शकता मी केलेल्या नियमामध्ये अध्ययन म्हणजे वाचन, त्याच्यानंतर आध्यात्मिक वैकल्य, शारीरिक आणि खाण्यापिण्याच्या दृष्टीने केलेले व्रतवैकल्य, स्किन, हेअर ह्या सगळ्या गोष्टीचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला म्हणजे केमिकल फ्री म्हणण्यापेक्षा मिनिमम केमिकल जितकी शक्य होतील तितकी, तो एक आपण विषय घेतलाय. आणि आर्थिक इतक्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आपण जेव्हा 4 महिने जगतोय तेव्हा आपल्यामध्ये काय काय बदल होणार आहेत हे सगळं तुमच्यापर्यंत हळूहळू पोहोचेलच. पण ह्या सगळ्यांमुळे आपलं आयुष्य ट्रान्सफॉर्म होणार आहे. म्हणून या चातुर्मासाला मी ट्रान्सफॉर्मेशन चातुर्मास असं नाव दिलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा असंच तुम्ही काही नियम ठरवा, तुम्हाला झेपतील ते, तुम्हाला आवडतील ते. एक नियम ठरवला ना तरीही चालेल. एवढं सगळं ठरवायची गरजच आहे असं नाही. आता मी अनेक वर्षांपासून हे करते म्हणून माझ्यासाठी ते थोडंसं सवयीचं आहे. पण तुम्ही एक नियम ठरवला तरीही चालेल. तर तुम्ही सुद्धा या चातुर्मासामध्ये माझ्याबरोबर एक तरी नियम ठरवून जॉईन व्हा आणि आपण हा चातुर्मास छानपणे एकत्र पार पाडूयात. आपल्या सवयी बदलूयात, पॉझिटिव्हिटीकडे जाऊयात, अंतर्मुख होऊयात. तर इतक्या सगळ्या चांगल्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी मी तयार झाली आहे. तुम्ही तयार झालायत का? झाला असाल तर कुठले नियम तुम्ही यातले ठरवलेले आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याबद्दलची अजून काही माहिती असेल, काही प्रश्न असतील तर तुम्हाला माहितीच आहे, आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतोच. त्यामुळे नक्की त्या सगळ्या प्रश्नांबद्दल पण कमेंटमध्ये आम्हाला विचारा आणि आपण त्या सगळ्याची उत्तर घेऊन तुम्हाला सतत भेटत राहणार आहोत. त्यामुळे आता चला चातुर्मासाकडे नवीन आपला ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास घेऊन जाऊयात. तोपर्यंत थँक्यू. आणि आता प्रॉमिस केल्याप्रमाणे आपण 4 ॲप डिलीट करणार आहोत चातुर्मासातले. मिशो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिंत्रा. अनइन्स्टॉल.